तो बच्चों, हुजूर आलम रुस्तुम दखन शहनशाह बखर ज़ेर जफर अजीम और शान शहनशाह विजय राज देशमुख के लेक्चर में आप तमाम बिरादरान का इस्तकबाल बुलंद है. म्हणजे आपण काल कुठपर्यंत आलो होतो की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आपण इनफोल्ड्स पाहिले होते. त्या इनफोल्ड्सला म्हटलं होतं आपण मिझोझोम, जे कुणापासून बनलेले सेल मेम्ब्रेन पासून, आणि 3 लेयर पाहिल्या होत्या, आउटर मिडल इनर, ग्लायकोकॅरिक्स, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता या तिन्हीला मिळून म्हणायचं सेल एन्व्हलप. काल आपला एन्व्हलप, राईट, सेल एन्व्हलप या तिन्हीला मिळून म्हणायचं. सेल एन्व्हलप मध्ये आउटर, मिडल आणि इनर लेयर. त्या इनर मोस्ट लेयरचा सेल मेम्ब्रेनचे काही इनफोल्ड्स बनतात, ज्यांना आपण मिझोझोम्स म्हटलं होतो. त्यांच्या वेसिकल, ट्यूब्युल्स आणि लॅमिनी असे वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात. आता या इनफोल्ड्सचं फंक्शन काय असेल बरं? व्हॉट इज द फंक्शन और रोल ऑफ दॅट मिझोझोम इज दी. आता पाठ नाही करायचं, शब्दशः काय असावं. आपण आधीच म्हटलं होतं की प्रोकॅरियोटला कोणत्याही प्रकारचं ऑर्गेनेली नाहीये. त्यांना मायटोकॉन्ड्रिया नाही, त्यांना लायझोझोम्स नाहीत, अजून म्हटलं तर त्यांना कोणत्याही प्रकारचा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नाही, कोणत्याही प्रकारचे गोल्गी ऑपरेटर्स नाही, कोणत्याही प्रकारचे ऑर्गेनेली नाहीये. मेरे पास कुछ नहीं है, बंगला नहीं है, गाड़ी नहीं है, इतना ही नहीं, न्यूक्लियस भी अच्छा नहीं है, तो मैं मेरी जिंदगी कैसे जीऊं? मेरे पास और क्या चल रहा है? मैं मेरे सभी मिज़ोझोम्स को काम पे लगा दूंगा. कोई शक? मेरे लिए सब मेरे मित्र मिज़ोझोम ही काम करेंगे. कोई जरूरत नहीं है मुझे न एंडोप्लाज्मिक रेटिकुलम की, न माइटोकॉन्ड्रिया की, ना कलर की, ना लोगों की. चलो छोड़ दो. फंक्शन क्या होगा इन मिज़ोझोम्स का? तो ये सब जो यूकैरियोट में ऑर्गेनेली करते हैं वही काम करेंगे. सिक्रीशन, राइट. अगर कुछ सिक्रीशन करना होता है, जैसे यूकैरियोट में एंडोप्लाज्मिक रेटिकुलम सिक्रीट करते हैं कुछ चीजों को, रिफॉर्मेशन करते हैं गोल्गी कॉम्प्लेक्स, तो वैसे प्रोकैरियोट सेल में मिज़ोझोम का फंक्शन रहेगा ये सिक्रीशन, और कहा जाए तो रेस्पिरेशन. जैसे यूकैरियोट में माइटोकॉन्ड्रिया होता है रेस्पिरेशन के लिए, वैसे इनमें सेल मेम्ब्रेन और उसके इनफोल्ड्स जिन्हें मिज़ोझोम्स कहा जाता है वो रेस्पिरेशन का काम करेंगे. नंबर 3, रिप्रोडक्शन के लिए. यस, रिप्रोडक्शन को लगने वाले कमांड और उनको लगने वाले एंजाइम सभी के सभी का निर्माण यहाँ मिज़ोझोम्स में होगा. और नॉट ओनली दैट वन, दिस मिज़ोझोम्स आल्सो इंक्रीज द सरफेस एरिया. मतलब अगर सेल को कुछ एक्टिविटी करनी है प्रोकैरियोटिक सेल को, तो उसके पास सरफेस एरिया बड़ा होना चाहिए. पहली बात तो ये यूकैरियोटिक सेल से बहुत छोटे होते हैं, इतनी नन्ही जान होते हैं बेचारे. अब इतनी नन्ही सी जान सभी के सभी फंक्शन कैसे करें? घर का किराना भी लाना, शॉपिंग भी करना, उसके बाद और कहा जाए तो कपड़े भी धोना, बर्तन भी मांजना, सब के सब काम मैं ही करूं. यूकैरियोट सेल के पास तो बड़े बड़े लोग हैं, उसके लिए बड़े बड़े कामगार है काम करने के लिए, इंजीनियर्स है, डॉक्टर्स है, उनके पास एरोप्लेन है, जेट है, सब है. मेरे पास क्या है? मेरे पास मिज़ोझोम्स है. हाँ, ये मिज़ोझोम्स उनका सरफेस एरिया इंक्रीज करके देते हैं ताकि सभी के सभी फंक्शन इनके हो जाए. यूकैरियोटिक सेल में भी तो कुछ यूकैरियोटिक सेल में जो यूनिसेलुलर होता है प्रोटिस्टा ग्रुप, वो एक सेल एक ऑर्गेनिज्म होता है. लेकिन फंजाई, प्लांटी और एनिमलिया मल्टीपल सेल्स और एक ऑर्गेनिज्म होता है. यानी कि उसके लिए अगर कुछ काम करना है यूकैरियोटिक सेल को, तो उसके पास बहुत से लोग हैं, उनकी बहुत सी सेल एक साथ आकर मल्टी सेलुलर स्ट्रक्चर बनाती है जिससे कि वो काम कर सके. परंतु प्रोकैरियोटिक सेल कंपल्सरी यूनिसेलुलर लाइफ होती है. वो कभी भी टिश्यू का ऑर्गेनाइजेशन करती नहीं, ना वो कर सकती है. भांजे अगर वो यूनिसेलुलर है और अगर वो मल्टीसेलुलर नहीं है, टिश्यू का फॉर्मेशन नहीं कर सकती भांजे, तो वो काम कैसे करेगी? तो ये सरफेस एरिया जो बढ़ चुका है इन मिज़ोझोम्स का, वो उसके लिए काम करेगा. बात को समझ गए? सो दैट इज द फंक्शन ऑफ मिज़ोझोम. अब एक और फंक्शन है इन कुछ इनफोल्ड्स का.
जिन इन फोल्ड्स को मेसोजोम की जगह पर एक और नाम दिया गया है, इसका स्क्रीनशॉट निकाल के रखना ताकि सही समय के ऊपर काम में आए। इन इनफोल्ड का एक और काम होता है जिन्हें कहा जाता है इन सायानोबैक्टीरिया यानी कि फोटोसिंथेटिक बैक्टीरिया में क्रोमैटोफोर्स। राइट, क्रोमैटोफोर्स शब्द का अर्थ समझना बहुत जरूरी होता है। महामानवो, अगर शब्द का अर्थ तुम नहीं जानते तो तुम पढ़ के भी अनपढ़ रह गए हो। क्रोमैटो का मतलब क्या होता है? क्रोमैटो का मतलब होता है कलर। SCOLOUR चलता है, अमेरिकन स्पेलिंग होता है COLOR, वो भी चलता है। क्रोमैटोफोर्स, फोर्स मतलब बियरिंग, मराठी में ले तो असलेले, यानी कि जिनके पास क्या असलेले कलर, कलर्ड पिगमेंट, इनके पास क्या होता है? पिगमेंट्स होते हैं, कलर पिगमेंट्स। जो पिगमेंट्स किस काम में आते हैं? तो उनको फोटोसिंथेसिस के काम में आते हैं। आप जानते हैं कि क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, डी, ई, झांथोफिल और कहा जाए तो ल्यूटीन, कैरोटीनॉइड्स, फाइकोबिलिस वगैरह वगैरह अनेक प्रकार के पिगमेंट्स होते हैं। इनमें से कुछ पिगमेंट्स अलग अलग प्रकार के जो हम फोटोसिंथेसिस में इनमें डिटेल देखेंगे। फिलहाल के लिए ध्यान में रखना है कि क्रोमैटोफोर्स इनके पास होते हैं जो पिगमेंट रखते हैं स्वयं में और जिनकी वजह से फोटोसिंथेसिस होता है। समझे बात को? तो इस प्रकार से ये अगर यूनिसेलुलर भी है तो इनमें से कुछ ग्रुप प्रोकैरियोट के फोटोसिंथेसिस भी कर लेते हैं इनफोल्ड्स के जरिए, इनफोल्ड्स के जरिए ही रेस्पिरेशन कर लेते हैं, इनफोल्ड के जरिए ही एंजाइम्स बना लेते हैं, इनफोल्ड के जरिए ही रिप्रोडक्शन भी कर लेते हैं। सब के सब काम बस मेसोसोम्स के नाम। क्लियर? राइट बॉस। अब थोड़ा आगे बढ़ते हैं। इनफोल्ड के बाद इनमें कुछ और चीजें होती है जिसके बारे में हमें चर्चा करना है। इनमें होती है इंक्लूजन बॉडीज। अब इसे क्यों, क्या डबल से डायग्राम निकालूं? अच्छी बात है, फिर से निकालते हैं 2 मिनट में। राइट, अब ये सेल एनवलप है। राइट, इस चीज का कोई जरूरत नहीं। अब मेरी बात को समझ लेना, ये 3 लेयर वापस निकालूं मैं, कोई जरूरत नहीं, फिर भी ये दूसरी लेयर और ये तीसरी लेयर सब समझ लेना। ओके, तो इस पूरे साइटोप्लाज्म के अंदर जैसे कुछ मेसोसोम्स थे, इनफोल्ड्स, लैमेली, कुछ वेसिकल्स, ट्यूब्यूल्स, इस प्रकार से कुछ चीजें थी। तो वैसे ही नॉन मेम्ब्रेनस इंक्लूजन बॉडीज होती है। क्या होता है एक और चीज? इंक्लूजन बॉडीज। हम उसको फाइनली इसका स्पाइडर मैप बनाएंगे। सॉरी, स्पाइडर मैप का मतलब होता है कि हमने जो भी कंसेप्ट डिटेल में पढ़ी है वो एक ही शॉट में, एक ही पेज पर हमारे पूरी तरीके से ध्यान में रहे। इसे क्या कहेंगे हम? स्पाइडर मैप। वो हम बनाएंगे, लेकिन पहले डिटेल स्ट्रक्चर को स्टडी करेंगे। बात को समझ में आ रहा है? इंक्लूजन बॉडीज। अब इंक्लूजन बॉडीज नॉन मेम्ब्रेनस होती है। अब इस बात को समझ लो, मेसोसोम्स जो थे वो मेम्ब्रेन का इनफोल्ड होते थे। अब ये जो इंक्लूजन बॉडीज होती है, इंक्लूजन मतलब अंदर की तरफ, लेकिन मेम्ब्रेन नहीं है, यानी कि इस प्रकार से स्ट्रक्चर्स बनेंगे। जो भी कुछ बनेगा वो इस प्रकार से बनेगा। इसके ऊपर अगर ये मेसोसोम है तो इसके अंदर सब्सटेंस रहेगा, ऊपर से मेम्ब्रेन रहेगी। लेकिन इसके अंदर पूरा का पूरा सब्सटेंस भरा हुआ रहेगा और ऊपर से इस प्रकार से मेम्ब्रेन नहीं रहेगी। बात को ध्यान में रखना है, मेम्ब्रेन नहीं रहेगी, इसलिए इसको क्या कहेंगे हम? इंक्लूजन बॉडी। यस, इंक्लूजन बॉडी। अब ये अलग अलग प्रकार की इंक्लूजन बॉडीज होती है जिनमें होते हैं ग्लाइकोजन ग्रैन्यूल्स और कुछ होते हैं
सायनोफायसियन ग्रॅन्युल्स, CYA, सायनोफायसियन ग्रैन्यूल्स। कुछ होते हैं फॉस्फेट ग्रैन्यूल्स। अब ग्रॅन्युल का मतलब समज लेना। आपण म्हणतो ना छोटे दाणे दाणे, म्हणजे तांदूळ असला तर तो झाला ग्रेन, राईट? त्या तांदूळाचे आपण छोटे छोटे तुकडे केले, चुरी केली, चुरी, ज्वारीची गव्हाची चुरी केली, चुरी समजते मराठी? तर त्या चुरीला म्हणायचं ग्रॅन्युल। ग्रेनचे अजून बारीक तुकडे ग्रॅन्युल। तसे हे अतिशय छोटे, मुळातच हा युनिसेल्युलर आहे आणि याच्यातले तुकडे अतिशय छोटेच असणार, म्हणून यांना काय म्हटलं आपण? ग्रॅन्युल। ग्रॅन्युल कशाचे? फॉस्फेटचे ग्रॅन्युल। म्हणजे इन्क्लुजन बॉडीचं काम काय थोडक्यात सांगायचं तर स्टोरिंग करण्याचं काम करतात त्या। रोल, फंक्शन, स्टोरिंग। फॉस्फेटचं स्टोरिंग करतात, ग्लायकोजनचं स्टोरिंग करू शकतात। तुम्हाला माहिती आहे ग्लुकोजचं पॉलिमर ग्लायकोजन असतं। सायनोफायसियन ग्रॅन्युल्स, आता हा सायनोफायसियन ग्रॅन्युल म्हणजे काय? हे सायनोबॅक्टेरिया, BGA, सायनोबॅक्टेरिया चा एक क्लास आहे, लक्षात ठेवायचं। सायनोबॅक्टेरियाचा एक क्लास आहे ज्याला म्हणतो आपण सायनोफायसी। क्लोरोफायसी, फ्लोरोफायसी ह्या ज्या अल्गीच्या ब्रँचेस आहेत त्या अल्गीमध्ये नसतो, समजतंय? अल्गी युकॅरियोटचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला इथं सायनोफायसी, क्लोरोफायसी, रोडोफायसी हा भाग इथे येत नाही। हा BGA, ब्ल्यू ग्रीन अल्गीचा एक क्लास आहे ज्याला म्हणतो आपण सायनोफायसी, आणि या सायनोफायसी मधलं स्टार्च, राईट? म्हणून त्याला म्हणतात सायनोफायसीचं स्पेशल स्टार्च म्हणून म्हणायचं सायनोफायसियन ग्रॅन्युल। समजलं? कारण की एनसीईआरटी वाचताना आपण फक्त शब्द वाचत जातो, त्याचा अर्थ कळत नाही। अर्थ न कळाल्यामुळे आपल्याला ते स्मृतीमध्ये राहत नाही, लक्षात राहत नाही। स्मृतीमध्ये ठेवण्यासाठी काय आवश्यक असतं? पहिल्यांदा त्याचा अर्थ पूर्ण क्लिअर कट होणं। फॉस्फेटचे ग्रॅन्युल, ग्लायकोजनचे ग्रॅन्युल आणि सायनोफायसियन स्टार्चचे ग्रॅन्युल, जे की सायनोफायसी नावाच्या ब्ल्यू ग्रीन अल्गीच्या क्लासचं वैशिष्ट्य आहे, ओके, कॅरेक्टरिस्टिक आहे। अशा प्रकारचे इन्क्लुजन बॉडीज याच्यामध्ये असतात, बरोबर? आता इन्क्लुजन बॉडी बरोबरच यांच्यामध्ये रायबोझोम्स नावाचं सुद्धा स्ट्रक्चर असतं। येस, यांच्यामध्ये रायबोझोम्स असतात। आता रायबोझोम्स या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा। रायबोज नावाची शुगर असते, याच्यामध्ये RNA असतो, रायबोज न्यूक्लिक ऍसिड। समजतंय? तुम्हाला 10वी पर्यंत एवढं तर झालेलंच आहे। रायबोज न्यूक्लिक ऍसिड पासून बनलेली बॉडी, यस, जी की 15 ते 20 नॅनोमीटर असते, छोटीशी, अतिशय नॅनो टेक्नॉलॉजी, बारीक। यस, आपली गाडी ना टाटा नॅनो, किती बारीक गाडी आहे ती। रोडला चालताना असं वाटतं की जसं का बंद पडलेल्या रिक्षा ढकलायला थरथर एक माणूस होतो म्हणजे त्याच्यात डोकं छपराला लागतं। बारीक गाडी, म्हणून तिला काय म्हणतात? नॅनो फेल मॉडेल। 15 ते 20 नॅनोमीटरचा हा रायबोझोम असतो। येस, तर हा रायबोझोमचं काम काय असतं यांच्यामध्ये? व्हॉट विल बी द फंक्शन? प्रोटीन सिंथेसिस। रायबोझोमचं फंक्शन असतं प्रोटीन सिंथेसिस। आता यांच्यामध्ये रायबोझोम मध्ये 2 सब युनिट्स असतात यांचे। आता इथे रायबोझोम आता थोडं डिटेल करतो मी। एक छोटं सब युनिट असतं आणि एक मोठं सब युनिट असतं, समजतंय? छोटं सब युनिट आणि मोठं सब युनिट, दिस इज कॉल्ड एज स्मॉलर सब युनिट आणि लार्जर सब युनिट। हे नॅनोमीटर म्हणून चालेल। कसं आहे, आपल्याकडे आधीच तो बोर्ड छोटा आहे आणि लॉकडाऊन मुळे आता मोठे बोर्ड भेटणे अवघड झालेले आहे, त्यामुळे आपल्याला छोट्या बोर्डमध्ये जास्तीत जास्त बसवता येईल असा आपण प्रयत्न करू। तुम्हाला योग्य वेळ वाटली की स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, म्हणजे नोट्सची तयारी करण्याची आवश्यकता नाही। लार्जर सब युनिट, यस। आता हा स्मॉलर सब युनिट असतो, याचं मोजमापन करतात 30S
आणि लार्जर सब युनिट असतो 50s. स्मॉलर सब युनिट कितीचा असतो 30s आणि लार्जर सब युनिट 50s. याच्यामध्ये एस काय आहे, एस काय आहे तर स्वेडबर्ग युनिट सायंटिस्टचं नाव आहे, स्वेडबर्ग युनिट. यालाच म्हणतात, कशावर मोजला जातो, सेडिमेंटेशन कोएफिशियंट. राईट. स्वेडबर्ग सायंटिस्ट जो आहे त्याच्या कैलासवासी स्वेडबर्ग यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रायबोसोमची अर्पण केलेलं याला. आता 50s आणि 30s हे दोन सब युनिट मिळून किती तयार होत असतात, तर याच्यातला जो हा रायबोसोम असतो, हा रायबोसोम तयार होतो 70s. अरे बोलना मास्टर, सटिया गया है का, बहुत ज्यादा उम्र हो गया तुम्हारा, अरे इतना नहीं आता है क्या गांव के समझे हैं हम, कान में बीड़ी और बगल में रेडियो लेके घूमते हैं क्या धोती पे इन करते हैं हम, इतना हमको गुना ही नहीं आता, बेरीज नहीं आता है क्या. 30 + 50 = क्या होगा. बरोबर आहे, जमतं मला पण गणित जमतं. 30 आणि 50 80 होतो आणि इथं तर मी 70 असले. हे बेरीज नसते, याची बेरीज नाही करत. तर सेडिमेंटेशन कोएफिशियंट म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, योग्य वेळी आपल्याला त्याची डिटेलिंग आहे, सध्या इथे लक्षात ठेवा. सेडिमेंटेशन म्हणजे किती रिव्होल्यूशनला तो तळाला जातो. बरोबर आहे. इथे डिटेल मी योग्य वेळी सांगेल, इथे आपण जर त्याच्यावर चर्चा करत गेलो तर ते वाढेल. फक्त लक्षात ठेवा किती वेळेस सेडिमेंट म्हणजे फिरवल्यानंतर, किती वेळा फिरवल्यानंतर तो तळाला जातो, याला म्हणायचं सेडिमेंटेशन कोएफिशियंट. 30 वेळेस फिरवल्यावर हा तळाला जातो, 50 वेळेस फिरवल्यावर हा तळाला जातो. दोघांचा मिळून जर का गोळा केला तर ते 70 वेळेस फिरवल्यावर तळाला जातात. म्हणजे असं होऊ शकतं, एकाला जर का मी 100 रुपये खर्चायला दिले यात्रेमध्ये जाऊन आणि दुसऱ्याला 100 रुपये दिले तर ते दोघं जण 100 रुपये खर्चून यात्रेतून रिकाम्या हाती वापस येऊ शकतात. परंतु तुम्ही दोघांनाही 100 रुपये देऊन एकत्र जर का धाडलं आणि म्हणलं जा पैसे खर्चून या, मजा करू, ऐश करू, येलो 200 रुपये आणि हवी तशी चैन करा, तर तुम्हाला मी 100% सांगतो, हा सुद्धा याच्याकडचे कमी पैसे खर्चेल आणि हा सुद्धा कमी पैसे खर्चेल. हा खर्चेल म्हणून हा 10-20 रुपये राखून देईल आणि हा खर्चेल म्हणून हा 10-20 रुपये राखून देईल. म्हणजे दोघांकडून वापस येताना आपल्याकडे 20-30 रुपये तरी शिल्लक झालेले असतील. समजतंय. म्हणजे दोघं जण आल्यानंतरचा इफेक्ट वेगळा असतो. तुम्ही एकटे असताना वेगळे वागता, तुमचा मित्र असताना वेगळे वागता. बरोबर आहे ना. तसंच असतं. 30s + 50s मिळून 70s रायबोसोम होतो. युकॅरियोट मध्ये मात्र 80s रायबोसोम असतो. युकॅरियोटच्या सेलच्या वेळेला आपण त्याच्यावर डिटेल करू. येस, क्लिअर, राईट. आता हे झाले इन्क्लुजन बॉडीज आणि रायबोसोमचे स्ट्रक्चर. आता रायबोसोम मध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, तुम्हाला सिलेबस नुसार तिला आपल्याला थोडं बोलावं लागेल. पॉलिझोम्स. पॉलिझोम नावाची कन्सेप्ट आहे, आपण पाहू त्याच्यावरती. पॉलिझोम्स. येस. आता पॉलिझोम्स काय होतात म्हणजे हा एक रायबोसोम आहे, हा स्मॉलर लार्जर सब युनिट, स्मॉलर सब युनिट, लार्जर सब युनिट, स्मॉलर सब युनिट, लार्जर सब युनिट, स्मॉलर, लार्जर, चुंगळ, गठुडं, चुंगळ, गठुडं. राईट. आणि यांच्यामध्ये mRNA येतो, mRNA. राईट. हा लार्जर सब युनिट, हा स्मॉलर सब युनिट आणि हा mRNA म्हणजे मैसेंजर RNA. ये डाकिया है, ससुरा डीएनए से संदेशा लेकर आया है. म्हणजे कुणाकडून संदेश घेऊन आलेला आहे, 2 मिनिटांमध्ये इथे मी काढतो. जे न्यूक्लियोइड होतं ना आपलं, न्यूक्लियोइड अशा पद्धतीचा असतो. न्यूक्लियोइड जनरली सेंटरला असतो, पण सेंटरलाच असा काही मान नाही. हा न्यूक्लियोइड आहे जो डीएनए पासून बनलेला असतो. समजतंय.
आणि या डीएनए कडून ट्रान्सक्रिप्शन नावाच्या प्रोसेसने एमआरएनए बनतो. प्रोटीन पुढच्या वर्षी 12वीला आपल्याला डिटेल येतं. न्यूक्लिओइड डीएनए पासून एमआरएनए बनतो. हा डीएनए डायरेक्ट रायबोसोम मध्ये जाऊ शकत नसतो, म्हणून डीएनएचा मेसेज घेऊन हा येतो. जसं की दुसऱ्या राजाला जर का आपला काही निरोप पोहोचवायचा असेल तर राजा स्वतः त्या राजाच्या दरबारात जात नाही. रावणाला आपला निरोप पोहोचवण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी अंगदाला पाठवलं होतं शिष्टाई करण्यासाठी, एम्बेसेडर म्हणून, राजदूत म्हणून. जाओ अंगद, हमारा संदेशा रावण तक पहुंचा दो, हम क्या चाहते हैं, अभी भी तुम्हारे पास वक्त है, संधि कर लो, कौन है रामचंद्र पहचानो और स्वयं के अहंकार से दूर रहो. अंगद के लिए कहा था वो शिष्ट था, शिष्ट नसावा महाभ्याड़, शिष्टेर भावी भीड़, शिष्ट बोलता सुगढ़, न्यूरा प्रौढ़ निज बुद्धि. वो स्वयं में ज्ञानी था. वो रामचंद्र का संदेशा लेकर रावण के पास आया और कह दिया युद्ध अभी भी तुम रोक सकते हो, संधि कर लो. समझ गए? वैसे ये डाकिया है, एम्बेसडर है, जो डीएनए से एमआरएनए लेकर आया है और इन राइबोसोम के द्वारा प्रोटीन का सिंथेसिस करेगा. यस, लेकिन बहुत नाइंसाफी है ये, बहुत नाइंसाफी है. राइबोसोम 6 और आरएनए 1, बहुत नाइंसाफी है. आदमी 3 और गोली 6. अब क्या करें? ये प्रोसेस तो करना पड़ेगा. हम ठाकुर के जैसे इनको तो गोलियों से उड़ा नहीं सकते. ये प्रोसेस तो करनी पड़ेगी कंप्लीट, और वो होगी जरूर. जय श्री राम, जरूर प्रोसेस होगी. ये राइबोसोम्स कैसे है? मल्टीपल राइबोसोम्स है. मल्टीपल राइबोसोम्स और एमआरएनए सिंगल. यस, जैसे हिंदी पिक्चर में होता है, हीरोइन एक होती है और बहुत से डाकू उसके पीछे लग जाते हैं. तर सिंगल आणि मल्टिपल रायबोसोम्स. मग मल्टिपलला लॅटिन भाषेमध्ये काय म्हणतात? पॉली. आणि रायबोसोमचा झोम घेतला, पॉली प्लस झोम इज इक्वल टू कंडिशनला म्हणायचं पॉलिझोम. यस, हे निसर्गाने काय केलं असावं? कारण की एका एमआरएनए पासून एक रायबोसोम असेल तर एकच प्रोटीन बनेल, एकच कॉपी बनेल. परंतु आपल्याला इथे मल्टिपल कॉपी बनवता येतात. यांनी कॉपी बनवून हा बाजूला झाला की हा दुसरा बनवेल, हा तिसरा बनवेल. म्हणजे जर का आपल्याला एकच गुळाची ढेप बनवायची आहे तर फक्त त्याच्यामध्ये तो गुळाचा रस टाकायचा, एकच साचा ठेवायचा, ढेप बाजूला, ढेप बाजूला, ढेप बाजूला, ढेप बाजूला. बरोबर आहे का? प्रत्येक गुळाच्या ढेपीसाठी स्पेशल साचा आणायचा. गणपतीचा एकच साचा असतो, त्याच्यातून एका प्रकारचे बरेच गणपती निघतात. का प्रत्येक गणपतीसाठी नवीन साचा आणायचा? अरे परवडन कसं रे? इतक्या महागाचे खेळ कसे चालतील? तुम्हीच मला सांगा बरं. म्हणजे तुम्हाला जर का असा बिझनेस दिला तर तुम्ही तर लाखाचे 12,000 करून टाकता. म्हणूनच तुमचे पप्पा तुमच्या हातात तरी पैसे देत नाही. कळालं का? कारण की तुम्हाला जर का पैसे दिले तर तुम्ही 5 रुपयाची पालकाची जोडी 50 रुपयात घेऊन येणार. मेरा जवान. ध्यान दो. इधर मल्टिपल रायबोसोम्स पॉलिझोमिक कंडिशन तयार झाली. आणि आता या रायबोसोम्स नंतरचं कोणतं स्ट्रक्चर आपल्याला आपण चर्चा करूया एक थोड्या वेळाच्या लेक्चरमध्ये. आता आपण इथपर्यंत थांबूया, इन्क्लुजन बॉडी आणि रायबोसोम कशी. आता आपल्याला याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये कोणता भाग घ्यायचा आहे तर एक्सटेन्शन्स ऑफ दी सुपरफिशियल स्ट्रक्चर्स ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल, ज्याच्यामध्ये टिम्ब्रिक, इलाय आणि फ्लॅजेला आहे. चालेल? ओके बॉस, थँक्यू.